ऑब्व्हियसली फार्म हाऊसेस बऱ्याच चुकीच्या कारणासाठी पण फेमस आहे. ज्यांना खरंच फार्म हाऊसेस बनवायचे असतात ना, म्हणजे फार्म हाऊस बनवून राहायचंय किंवा रेंटलवर द्यायचंय, ती लोक जनरली गेटेडमध्ये जातात. कारण त्यांना माहिती इट्स अ प्लग अँड प्ले. माझ्या आधी ऑलरेडी कोणीतरी केलंय किंवा माझ्या बरोबर कोणीतरी करणार आहे. आणि ऍट द एंड ऑफ द डे किती आपण फार्म हाऊस प्रायव्हसीसाठी म्हटलं तरी लोकांना रात्री असं किर्रा आवाज आला की आजूबाजूला कोणीतरी पाहिजे असतं. आणि स्पेशली जेव्हा तुम्हाला रेंटल ऑपरेटरकडे जायचं असतं ना, तेव्हा रेंटल ऑपरेटर तर आजकाल गेटेड कम्युनिटी जास्त प्रेफर करतात. कारण त्यांना एकाच ठिकाणी एक मॅनेजर घेऊन पण 7-8 फार्म हाऊसेस मेंटेन करता येतात. आणि याच्यात कसं होतं, बऱ्यापैकी फॅमिली सिक्युअर्ड असतात. म्हणजे लहान मुलं, बायका ह्या जर जाणार असतील तर लोकांना बऱ्यापैकी सिक्युअर्ड एन्व्हायरमेंट पाहिजे. बरोबर. ऑब्व्हियसली फार्म हाऊसेस बऱ्याच चुकीच्या कारणासाठी पण फेमस आहे. त्याच्यामुळे लोकांना असं वाटतं की फॅमिली सिक्युअर पाहिजे तर मग त्याचा रेंटल ओव्हरऑल वाढत जातो. सो त्या पॉईंटनी बऱ्यापैकी तिथे विचार होतो. सो गेटेड हा प्रेफरन्स बऱ्यापैकी असतो. कारण गेटेडमध्ये मी जसं सांगितलं शेअर्ड रिसोर्सेस आहे. जिथं तुम्हाला एक गार्डनर, एक सिक्युरिटी गार्ड तुम्ही इंडिव्हिज्युअली पण ठेवला तरी तुम्हाला 15,000 खर्च येणार आहे. तेच तुम्ही 15 फार्म हाऊसेसमध्ये ते 2 रिसोर्सेस इनफ आहेत तुम्हाला. सो तुमची सगळ्यांची मिळून कॉस्ट तेवढी होते.